रघु काका, घरात शुभकार्य असला की मध्येच काहीतरी येतं. आदिरामाच्या वेळा काय झालं माहित आहे ना, सगळा चांगला चालला होता, पण हे अंतरपाट बाजूक होत नाही तो सर बातमी येली नेने काकांच्या खून झाल्याची. होय, साखरपुड्यात पण काय झाला. आता ह्या शुभकार्य ह्या घरात ह्या सगळं व्यवस्थित पार पडू काय ना म्हणून म्हणताय तुम्ही काय तर बघा. दत्ता, ह्या साधा सुद्धा नाही असा, आणि मी तुका सांगलेला असा ह्या सगळ्यात मी पडातही नाही, येतय मी. अहो पण भाऊजी, पण ही जी नड हा ती कोण दूर करतो रो? काहीतरी कायमचा उपाय बघू खय ना. उपाय करूक माका काय नाही, पण आधी ती निलिमा घरात आ, आणि तो विश्वासराव येऊन बसला. रघु काका, तुम्ही त्याची काळजी नको करू. ह्या बघा रघु भाऊजी, आजपर्यंत या घरातला सगळा तुम्हीच करत इलास, आणि यापुढे पण तुम्हीच करशाल. काका, मी निलिमाशी बोलतो, पण तुमचं काय करायचं आहे ना ते करून घ्या. त्याच्यात काय आता आणखी बोलूचा हा? रघु काका, तुम्ही ह्या कार्य कसा नीट पार पडत तेवढा फक्त बघा. बाकीच्यांचा विश्वास नसलो तर रवतील बाजू. सरिता, मी चांगल्यासाठीच बोलतोय ना. रघु काका, घरात जी काय अडचण असतात ती तुम्ही बाजूक करा. एकदाच ह्या कार्य झाला ना की छायाचं भला होय. बरा, माझ्या परीन मी सगळे प्रयत्न करतोय, पण ही जी नड हा ती साधी सुधी नाया. रघु काका, तुम्ही करशाल ते सगळं बरोबर होईल. आता बोलतासच हाच तर बाकीचा पण बोलून घेवा. बाकीचा काय आता? आहे दागिने घालूचे लागतील ना, त्याचा काय? छायाचे दागिने आहेत तर ते का मिळूकच होईल. आहे छायाताईंका आता तुम्ही त्यांचे दागिने देणार आहात ना, मग आता बाकीच्यांका पण त्यांच्या वाटचे दागिने देऊन टाका. सरिता, कोणाक कधी काय देऊचा ना ता माझा मी बघेन. रघु भाऊजी, आता तुम्हीच सांगा काय करूच आता. अरे रघु काका, तुम्ही इथे? यांच्यानी बोलायल्यानी म्हणून मी इलं. काय दत्ता? होय, विश्वासरावा, घरात लगीन कार्य हा आजपर्यंत या घरातला सगळा रघुभाऊजीच बघत इले, आणि यापुढे पण तेच बघतले. ठीक आहे, चालू दे तुमचं बोलणं. दत्ता भाऊ, मला जरा तुमच्याशी बोलायचंय, आणि फक्त तुमच्याशीच बोलायचंय. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.